नाही, सकाळचं ट्विट किंवा सकाळी त्यांनी काय टी व्हीवरती बोलले ते आम्हाला माहिती नाही, परंतु अजितदादांचा आणि आमच्या हॉस्पिटलचा काही कुठल्याच अर्थानं संबंध नाही. सार्वजनिक आरोग्य विभागाचं जे काही काम चाललं आहे ते आमच्या यंत्रणेच्या मार्फत चालतं. याच्यामध्ये कुठल्याही अशा पद्धतीचं अनियमितता किंवा अशा पद्धतीनं कुठल्याही एक हॉस्पिटल एखाद्या व्यक्तीला अथवा ट्रस्टला हस्तांतरित केले असा विषय नाही आहे. नेमकं त्यांना काय म्हणायचं हे आपण पहिल्यांदा बघितलं पाहिजे. मे बी ते नगरविकासचं आहे, ट्रस्ट ॲक्ट खालचं आहे किंवा काय आहे, सार्वजनिक आरोग्य विभागाशी हे सर्व विषय संबंधित नाहीत. एवढं मात्र मी ठामपणे आपल्याला सांगेन. आज स्थानिक अर्ज शेवटचा दिवस आहे उमेदवारी अर्ज भरण्याचा. काय माहितीचं धोरण? कारण चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतात, जिल्ह्यातल्या काय कागलमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन शिंदे गटाला कुठेतरी बाजूला ठेवल्याचं चित्र बघायला मिळतं. शिवसेना म्हणण्यापेक्षा महायुतीचं पहिलं धोरण आणि आमच्या सर्व तिन्ही नेत्यांनी आम्हाला सांगितलं की जास्तीत जास्त ठिकाणी महायुती म्हणूनच लढाई झाली पाहिजे. अगदीच काही अडचणी असतील तर तिथे परत स्थानिक पातळीवरती छोटे मोठे विषय होतील, तेही आम्ही समजून घेणार आहोत. पण एकूणच पहिल्या टप्प्यामध्ये महायुती म्हणूनच आम्ही जिल्ह्यात आणि राज्यात लढतोय, त्यातलाच भाग आहे. आज बऱ्यापैकी फॉर्म भरण्याची लास्ट डेट होता. सगळ्याच पक्षांनी आपल्या आपल्या पद्धतीने आपले उमेदवार उभा केलेत. अनेक ठिकाणी आघाड्या झालेल्या आहेत. आपण बघितलं असेल तर स्थानिक तिथले आमदार, तिथल्या महायुतीचे सगळे नेते यांच्या समन्वय साधून जास्तीत जास्त आपण प्रयत्न केला आहे. अपवादात्मक एखादी गोष्ट असेल ती सुद्धा आम्ही समजून घेऊन पुढे जाणार आहोत. कागलमध्ये पण या ठिकाणी समर्जित गाडगे आणि संजय मंडलिक यांची युती होईल असं वाटत असताना अचानक मुश्रीफ आणि समर्जित गाडगे यांची युती झाली. संजय मंडलिक कुठेतरी एकाकी पाडण्याचा प्रयत्न झाला. स्थानिक पातळीवरच्या राजकारणाचे हे संदर्भ आहे, त्या सगळ्या संदर्भाचा आता स्पष्टता होईल. पण मला असं म्हणायचं आहे की या सगळ्या गोष्टींमध्ये एका बाजूला तिन्ही पक्षांनी एकत्रित लढावं हा मूळ आम्हा सगळ्यांच्यासाठी ज्या सूचना दिल्या होत्या वरिष्ठांनी, त्या सूचना, आणि त्यानंतर अपवादात्मक परिस्थितीत एखाद्या ठिकाणी अशी काही घटना घडली असेल तर त्याबद्दल सुद्धा वस्तुस्थिती आम्ही समजून घेऊन पुढे जाऊ. काल सतेज पाटील यांनी एका जाहीर सभेमध्ये एक गंभीर आरोप केला, तो म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये आरोग्य विभागातल्या भ्रष्टाचारातला पैसा या सगळ्या निवडणुकीमध्ये वापरला जाणार आहे आणि या आरोग्य विभागातले सगळे भ्रष्टाचार येत्या काळात आपण बाहेर काढणार असल्याचं इशारा दिला किंवा अशा पद्धतीचं भाष्य करत. नाही, खरं म्हणजे त्यांच्याकडनं मीच समजून घेईन नेमके भ्रष्टाचार काय काय झाले ते, आणि दोघं मिळून आम्ही बाहेर काढू, काय बिघडणार नाही. आपल्याला काम करायला संधी दिली लोकांनी, ती चांगलं काम करायसाठी दिलं, भ्रष्टाचार करायसाठी नाही. त्यामुळे मला असं वाटतं मी त्यांच्याशी माहिती घेईन आणि त्यांच्याबरोबर सामुदायिकरित्या आम्ही दोघं मिळून भ्रष्टाचार बाहेर काढू. काँग्रेसचे नगरसेवक शिवसेनेमध्ये दाखल झाल्यामुळे कुठेतरी हे सतेज पाटील अशा पद्धतीने कारण त्याच सभेमध्ये त्यांनी जे सोडून गेले त्यांना देखील इशारा दिलेला. मला असं म्हणायचं आहे की निवडणूक महानगरपालिकेची आहे आणि अजून ती सुरू व्हायची आहे. त्यामुळे या सगळ्याबद्दल अजूनसुद्धा त्याच्यातले एकूण वस्तुस्थिती किंवा तिथले आरोप प्रत्यारोप होत राहतील. परंतु प्रश्न असा आहे की वस्तुनिष्ठ पद्धतीने निवडणुकीला आम्ही सगळेजण सामोरं गेलो पाहिजे. तिथली स्थानिकचे नगरसेवक आणि त्या निमित्तानं उद्या होणाऱ्या सगळ्या निवडणुकीच्या रागरंगाच्या निमित्तानं ते बोलले असतील, पण हरकत नाही. त्या सगळ्याची सुद्धा वस्तुस्थिती समजून घेऊन आम्ही पुढे जाऊ. काल फडणवीस साहेबांनी जे सांगितलं सगळीकडे आम्ही महायुती म्हणून लढणार आहे, पण जिथं होणार नाही तिथं स्वबळ किंवा आपापला निर्णय घ्यावा स्थानिक पातळीवर असं सांगितलं. जिल्ह्यात अशी परिस्थिती आहे का? बऱ्याच ठिकाणी आहे. आपण जर बघितलं असेल तर आता यड्रावकरांच्या ठिकाणी म्हणजे तिन्ही आमच्या जे काय त्यांच्याकडचे नगरसेवक आहेत तिथं बऱ्यापैकी आम्ही सगळे एकत्रित काम करायचा प्रयत्न केला आहे. आपण आता बघितलं कागलमध्ये थोडंसं अपवादात्मक त्याला घटना घडलेली आहे. बाकी ठिकाणी सुद्धा जिथे शक्य होईल तिथं आम्ही सगळ्यांनी समजून घेतलेलं आहे आणि एखादा अपवाद जरी झाला तरीसुद्धा आपण सगळेजण सामुदायिकरित्या शेवटी महायुती म्हणून आणि परत आम्ही एकत्र येणार आहोत. त्यामुळे या सगळ्याचा कॉमन अजेंडा असा आहे की एकूण 13-0 जे करायचं आहे त्या 13-0साठी महायुती म्हणून आम्ही सगळेच जण सज्ज होऊन कामाला लागणार आहोत. जे काही छोटे मोठे किरकोळ काही आमच्यामध्ये मतभेद असतील ते सुद्धा दुरुस्त करण्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत. लोकसभा विधानसभेला टोकाची भूमिका आणि आत्ताच्या निवडणुकीला एकत्र कागलकर येत आहे. कागलकरांचं हे एवढं वागणं बरं नव्हतं अशी एक टीका व्हायला लागली आहे. तुम्हाला काय वाटतं हे वागणं बरं आहे की नाही? 3 वाजल्यानंतर आता 5 वाजलेत, आता 2 तास झाले. तर वस्तुस्थिती आपण समजून घेऊया. एखाद्या गोष्टीवरती पडदेशी प्रतिक्रिया घेण्यापेक्षा सुद्धा वस्तुस्थिती बघून गेलो तर बरं होईल मला वाटते. आणि त्याच्याही पलीकडे ही निवडणूक मुळात स्थानिकची आहे, कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. आम्ही सगळेजण ज्यावेळी पक्षीय पातळीवरचं बोलतो त्यावेळेला स्थानिक पातळीवरच्या लोकांना सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. बऱ्याच वेळा असा गोंधळ होतो आमचा की आम्ही सगळ्या एकूण आमच्या राजकीय भूमिका करत असताना खालच्या माणसाला जर समजून नाही घेतलं तर आम्ही सुद्धा त्यांच्यावरती अन्याय करतोय. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा उलगडा 1-2 दिवसात होईल निश्चितपणे. हाच प्रश्न आता हसन मुश्रीफांनी केलेला आहे. त्यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढले, त्यामध्ये त्यांनी असं म्हणले की आम्ही जो आता निर्णय घेतला आहे तो कुठल्याही कार्यकर्त्याला विचारून घेतलेला नाही, त्यामुळे कार्यकर्त्यांनी आम्हाला माफ करावं.
कसं कार्यकर्त्यांनी ते म्हणूनच मी म्हणतोय की अजून आम्ही सगळी मंडळी सुद्धा त्या सगळ्या विषयाची संपूर्ण माहिती घेतलेली नाही. नामदार मुश्रीफ साहेबांशी आम्ही बोलू किंवा त्याची सगळी स्पष्टता तेही करतील आणि त्याच्यानंतर प्रतिक्रिया देणं उचित राहील. तुमच्यासाठी सुद्धा हा अनपेक्षित आघाडी आहे म्हणायचं का? अनपेक्षित असं नाही, स्थानिक पातळीवरती आत्ताच्या दिवशी 3 वाजेपर्यंत बऱ्याच महाराष्ट्रात जर तुम्ही यूट्यूब उघडलं तर आणि उद्या पेपर उघडला तर आपल्याला बघायला मिळेल की बऱ्याचशा घटनाक्रम गमती जमतीचे झालेत. शेवटी कार्यकर्ता आणि त्याचा असणारा प्रचंड उत्साह आणि त्या उत्साहाला योग्य पद्धतीने व्यसन घालताना शेवटी नेत्यांना सुद्धा कसरत करावी लागते. मे बी असा काही प्रकार असेल त्याची वस्तुस्थिती निश्चितपणे आपल्याला 2 तासात समजून येईल. पण दर तासाला परिस्थिती बदलते. निष्ठावंत आणि न्यू कमर्स यांना कसा तुम्ही न्याय देणार? राजकारणामध्ये दोन्ही गोष्टींचा समन्वय साधणं गरजेचं आहे आणि त्यालाच नेतृत्वाची कसोटी म्हणतात. आता मी जाणार कार्यकर्त्यांच्या शिव्या खाण्यासाठी माझे कान आसुसलेले आहेत. कत्तल रात्र आहे. कत्तल रात्र. आता ती त्यांची भावना पूर्ण झाली असं म्हणता येईल. हे मुश्रीफ साहेब हे अनुभवी नेते आहेत. अनेक वर्षे त्या निवडणुका लढवतात. त्यातल्या सरावातलं त्यांचं जे काही भाषण होतं ते भाषण होतं. त्यामुळे त्या सगळ्या पद्धतीने ते बोलले असतील. त्यांना ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव आहे. त्यामुळे मला वाटतं की त्याच्यावरती हीच प्रतिक्रिया योग्य राहील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.